सोमवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालल्याने मंगळवारी दुपारी 4 वाजता महापालिका प्रशासनाकडून नदीवरील जुना पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। धरण पाणलोट क्षेत्रासह इचलकरंजी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली। परिणामी 24 जून रोजी पाणी जुन्या पुलाला घासू लागल्याने महापालिका प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बॅरिगेट लावून बंद केला होता। या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनचे संजय कांबळे व कर्मचारी 24 तास कार्यरत होते। त्यामुळे केवळ नवीन पुलावरूनच वाहतूक सुरू राहिल्याने येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दिसत होती। त्याचा मनस्ताप वाहनधारकांना होत होता। मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने अखेर 6 दिवसानंतर म्हणजे 30 जून रोजी पंचगंगेची पाणी पातळी घट होऊन ती 53.6 फुटावर पोहोचली। त्यानंतरही पाणी पातळी संत गतीने कमी होत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे सोमवारी दुपारी 12 वाजता जुना पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। त्यामुळे मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांची होणारी कुचंबना थांबली होती। परंतु सोमवार दुपारपासूनच पावसाने पुन्हा हजेरी लावली असून पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे। त्यामुळे मंगळवारी दुपारी 4 वाजता जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिगेट लावून बंद करण्यात आले आहेत। गेल्या 2 दिवसापासून पावसाने उसंती दिली होती, पण कालपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे दुसऱ्यांदा आपल्या इचलकरंजी पंचगंगा नदीचा पूल या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। तरी आता सध्या पाण्याची पातळी जी आहे 55 फूट 3 इंचावर आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूल या ठिकाणी आपण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। तरी नागरिकांनाही आवाहन करतो, आपण या ठिकाणी पूर पाण्यासाठी येऊन किंवा सेल्फी काढण्यासाठी येऊ नये किंवा प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा अडथळा होईल असं कृत्य करू नये। मच्छीमारांनाही आव्हान आहे की आपण या ठिकाणी पाणी वाढत असल्यामुळे आपण मच्छीमारी बंद करावी। मोटरसायकल व धुण्यासाठी कुणी येऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करा एवढीच नम्र विनंती।